नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। गेल्या साधारण 2 आठवड्यापूर्वी बार्शी तालुक्यातील सासुरे येथे गेवराई तालुक्यातील एका उपसरपंचानं डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती आणि त्या घटनेनंतर मग धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य सांस्कृतिक केंद्र चर्चेत आली। ज्या लोकनाट्य याच्या संबंधातून ही घटना घडली त्या पारगाव नजीकच्या तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे। आणि मग ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहणासाठी पालकमंत्री जिल्ह्याच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस त्यांनी पोलीस यंत्रणेला सर्व लोकनाट्य कला केंद्रांकडे बारकाईने लक्ष द्या, तेथे काही अवैध धंदे होऊ देऊ नका आणि त्यांना अगदी त्यांच्या चौकटीतच कामकाज करा असं निर्देश दिले होते। आणि मग पोलीस यंत्रणाही मग कामाला लागली असं दिसतंय। 2 दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 3 पथकाच्याद्वारे जिल्ह्यातील चोराखळी आणि आळणी येथे असलेल्या या लोकनाट्य कला केंद्रांची तपासणी केली आणि जिथं गैरप्रकार चालू आहेत अशा 5 कला केंद्रांवर येरमाळा आणि धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत। वास्तविक या लोकनाट्य कला केंद्रात स्टेज असावं लागतं, त्या स्टेजवरून त्या कलाकारांनी कला सादर करावी आणि आलेल्या प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असं अभिप्रेत असतं। मात्र असं कुठंच घडत नाही ना धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रात किंवा महाराष्ट्रात एकूण जी 80-85 अशी लोकनाट्य कला केंद्र आहेत तिथंही घडत नसतं। तिथं त्या लोकनाट्य कला केंद्राच्या त्या आवारात 4-5 वेगळ्या अशा खोल्या असतात आणि त्या पण अगदी त्याची खोल्याची सजावट पण फार छान केलेली असते। मग ज्या ह्या लोकनाट्य कला केंद्रात करारानं आलेल्या पार्ट्या असतात तमाशा कलावंताचं, त्या पार्ट्या मग येणारे शौकीन जी आपला विरुंगळा शोधायला इथं येतात ते मग यातली कुठली तरी पार्टी ठरवतात आणि मग ती पार्टी त्या विशेष खोलीमध्ये त्यांची पार्टी लावते। पाहणाऱ्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक असते, त्याच्यावर गाद्या, तक्के, लोड याचा इंतजाम केलेला असतो। तिथं AC काही रूममध्ये AC असतो, कुठं मग कूलरनं हे पंखे चालू असतात आणि मग त्या 4-5 जणी आपल्या नृत्याचा आविष्कार त्या आपल्या ग्राहकांना दाखवत असतात। सोबत पूर्वी असायचं, आता ते साधारण ते चित्र दिसत नाही। आता DJ लावतात आणि त्याच्यावर मग आंबट शौकीनांना आवडतील अशीच गाणी लावली जातात आणि ही पार्टी केली जाते। पूर्वी एक तब्बल जी ढोलकीपटू आणि पायपेटी असा सरंजाम त्या रूममध्ये असायचा। मग त्या विचारायचा अमुक गाणं म्हणू का, मग ऐकणारा त्याला ते आवडत असेल तर ते ऐकायचा किंवा त्याची फरमाईश सांगायचा। मग तिथं अगदी जुन्या लावण्या गायल्या जायच्या, गाणी गायली जायची, शक्यतो मराठमोळी गाणी त्यावेळेस वाजवली जायची। एखादं दुसरं लोकप्रिय असं हिंदी गीत पण त्या म्हणायच्या आणि त्याच्यावर नृत्य दाखवत होत्या।
असं ते तिथं चालत होतं. पण कला केंद्राला करमणूक विभाग जे लायसन देतो त्यात ज्या अटी असतात त्यात अशा खोलीची सोय त्यात नसते, त्याची अट ही नसते. मात्र सर्रास असं सगळ्याच लोकनाट्य कला केंद्रावर घडत असतं आणि तोच खरा त्या लोकनाट्य कला केंद्राच्या मालकाचा त्या लोकनाट्य कला केंद्रात आलेल्या आपलं अदाकारी दाखविण्यासाठी आलेल्या पार्ट्यांचा व्यवसाय त्यात असतो. त्यातूनच जास्त त्यांना दौलत ज्यादा मिळत असते आणि इथूनच मग एखादा मालक पण त्यांना सापडत असतो. असं हे असतं. काल मग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक इस पवार आणि त्यांच्या टीमनं या कला केंद्रांची झाडाझडती घेतली. 2 दिवसाच्या झाडाझडतीत मग चोराखळीच्या धाराशिव साखर कारखान्याच्या नजीक असलेल्या कालिका, महाकाली, वडगावच्या तिथल्या लोकनाट्य कला केंद्रावर आणि टोल नाक्याच्या तिथल्या पिंजरा आणि दुसऱ्याही कला केंद्रावर त्यांनी धाडी टाकल्या. तिथली तपासणी केली आणि या 5ही कला केंद्रांवर गुन्हे दाखल केले आहे आणि त्यांना इथून पुढं सर्व नियमानुसार हे करा तरच तुमचं हे, नाहीतर तुमच्या तुळजाई लोकनाट्य कला केंद्राप्रमाणे तुमचेही परवाने रद्द करण्याची आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडं आणि तहसीलकडं शिफारस करू. त्यामुळं तुम्ही आता कसं तुमचं कला केंद्र चालवायचं आहे, तुमची कला कशी सादर करायची हे ठरवा, असं तंबीही पोलिसांनी त्यांना दिली आहे. पूजा गायकवाड आणि बर्गे प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकनाट्य तमाशा मालकांची जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक जाधव, त्यांच्यासोबत महाराष्ट्र तमाशा कलावंत संघटनेचे लाखे, काही तमाशा कलावंतीन यांनी परवा एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत असे छचोर कार्यक्रम सादर करणाऱ्या लोकनाट्य कला केंद्र आणि त्यातील पार्ट्यांवर शासनानंच योग्य तो कारवाई करावी अशी मागणी केली आणि आम्ही कलावंत हे जे पारंपरिक लावण्या गीतं सादर करत होतो ते नसल्यामुळं जणू काही आता ह्या कला केंद्रातील पार्ट्या ह्या डान्स बारचाच एक प्रकार झाला आहे की काय असं वाटतंय, असं त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. यामुळं आमचे अनेक जातिवंत कलावंत त्यांची उपासमार होत असते असंही त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं. आम्ही कोल्हाटी, कळवातीन या समाजातील अनेक घरं आता यामुळं रसातळाला जातात की काय असं चित्र निर्माण झाल्याचं त्यांनी हे केलं. त्यामुळं आता महाराष्ट्र शासनानंच लोकनाट्य कला केंद्राला मान्यता देताना कुठले नियम त्यांना हे करायचे, त्यांच्यासाठी कुठली आचारसंहिता आखून द्यायची हे ठरवलं पाहिजे. आणि मग या लोकनाट्य कला केंद्र चालवणाऱ्या मालकांनी पण त्यातील पार्ट्यांनी पण आपण कुठल्या ह्याच्यातून आपलं कला सादर करायची हे ठरवलं पाहिजे. लोकांना जो काही छिचोरपणा, आंबट शौकीनपणा आवडतो त्याप्रमाणेच आपण चालायचं का आपल्या मर्जीप्रमाणे जे पारंपरिक सर्व एक लोककला आहे ती दाखवायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि ते ज्यावेळेस हे लोकनाट्य कलावंत पण ठरवतील आणि तो लोकनाट्य कला केंद्र चालवणारा मालक पण त्याची व्यवस्थापन समिती पण हे ठरवेल, त्याच वेळेस मग
त्या ह्याच्यावर गोंधळ होणार नाहीत, राडे होणार नाहीत, बंदुकी चालल्या जाणार नाहीत, लाठ्यांच्या मारामाऱ्या होणार नाहीत, एवढं निश्चितच. पावसानं काल रात्री थोडी उसंत घेतली, विश्रांती घेतली दिसून आलं. काल रात्री धाराशिव शहरात तरी पाऊस पडला नाही. अधूनमधून थोडी बुरबुर येऊन गेली, पण मोठा असा पाऊस पडला नाही. त्यामुळं ज्या यांनी दसरा काढला आहे ते त्यांना मोकळा श्वास घेता आला. उद्या आता आपल्याला आपल्या दसऱ्याचा जो काही कपडे लत्ते भांडी कुंडी धुवायचे आहेत ते धुता येतील असं त्यांना वाटत होतं. काल पण दुपारी इकडं उमरगा तालुक्यात कदेर आणि त्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं त्या भागातील अनेक रस्ते पण बंद झाले होते आणि ओढ्या नाल्यांना प्रचंड असं पाणी आलेलं होतं. इकडंही तेर एडशी या परिसरात पाऊस झालाच. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंतेत अधिकच भर पडली. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नांदेड, हिंगोली, वाशिम या अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ही पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला मदत कधी देणार अशी विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी पंचनामे वगैरे करण्याचं हे चालू आहे, हे होताच मदत लवकरात लवकर देऊ, तेही दिवाळीच्या आधी तुम्हाला मदत पोहोचेल असं आश्वासित केलं. हिंगोली जिल्ह्यात त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. त्यावेळेस याची प्रक्रियाही सुरू आहे. त्यासाठी जे नियम वगैरे असतात त्याची पूर्तता झाली की ओला दुष्काळही जाहीर करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे. इकडं धाराशिव जिल्ह्यातही खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे तर अगदी चिखलात आणि पाण्यातून जिथं चारचाकी वाहन जाणंच शक्य नाही, पायी जाणं सुद्धा अवघड आहे, तिथंही ते जाऊन लोकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांची विचारपूस करत आहे, त्यांना धीर देण्याचं काम करत आहेत. काल ते साबळेवाडी तालुका भूम येथे पाझर तलाव फुटून जी नुकसान झालं होतं तिथं तर चिखलात पाय घसरला तरीही ते पुढं शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जाण्याचे थांबले नाही. इकडं तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यामुळं तुळजापूर तालुक्यातील काही मंडळींच्या बद्दल हे तुळजापूर तालुक्याची पाहणी करणार आहेत की नाहीत असाही प्रश्न करत आहेत. परंतु राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातीलही पावसामुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी शासनाकडं सरसकट सर्वांनाच नुकसान भरपाई द्या असंही मागणीचं पत्र दिल्याचं कळतं आहे. उमरगा लोहारेचे आमदार प्रवीण स्वामी यांनीही काल आपल्या मतदारसंघातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केलेली आहे. धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटीलही गेलं आठवडाभर दररोज कुठल्या ना कुठल्या भागात जाऊन आपल्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतात. मग तेथील लोकांना भेटतात, त्यांची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतात आणि तशी मागणी पण ते पत्राद्वारे शासनाकडे करत असतात. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.